तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ युवा सेनेनं आंदोलन केलं। अभिजित दिपके यांनी उपोषणाची हाक दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुद्धा कॉकरोच संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला। केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी वांगचुक यांच्या मागण्या तातडीनं मान्य केल्या जाव्यात अशी मागणी सुद्धा केलेली आहे। आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी याचा आढावा घेतला, पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू आहे। सोनम वांगचुक यांना समर्थन केलं जात आहे। महत्वाचं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेने आंदोलन सुरू केलेलं आहे। देशामध्ये पेपर फुटीच्या प्रश्नावर सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी आंदोलन उभं केलेले दिल्लीला, त्या आंदोलनाला पाठिंबा आम्ही शिवसेनेच्या विद्यार्थी इथे देत आहे आणि महाराष्ट्रामधून मोठा प्रतिसाद या आंदोलनाला मिळत आहे। खरं म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी नाही तर आता नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे। देशभर अशाच प्रकारची मागणी आहे। महाराष्ट्राची नव्हे तर देशाची संस्कृती आहे। ज्याच्या वेळेस छोटे छोटे कोणावर ऍलिगेशन झाले त्यांनी स्वतःहून राजीनामे दिले, परंतु अनेक विद्यार्थ्यांचा बळी घेऊन अनेक आंदोलन करून सुद्धा हे मुजोर सरकार आतापर्यंत राजीनामे घेत नाही। याचा अर्थ हा देश लोकशाहीकडे नाही तर हुकुमशाहीकडे चाललेला आहे। आम्ही हे सर्वजण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे सगळेजण लढा देत आहे आणि इथं सरकार ह्या आंदोलनकर्त्यांचं ऐकून घेण्याला पण तयार नाही। याच्या निषेधार्थ आम्ही अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक सरांना समर्थनार्थ आम्ही संभाजीनगर मध्ये आंदोलन करतो। आमची एकच मागणी असेल की या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा यांनी दिला पाहिजे आणि तो राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही काही स्वस्त बसणार नाही। आपण पाहतोय राजीनाम्याची मागणी केली जाते आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी पेटल्याचं आपण पाहतोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।